समाचार
पुष्पे देवी साजिनी तेथे माझे वृत्ती राहू आणि करलवे माझे तेथे माझे अर्थ देवा. तर हा मंगलाचरणाचा अभंग आज घेण्याचं कारण काय तर सुरुवातीचा दिवस असेल तर साठवणारी परंपरेचा नियम आहे मंगलाचरणाचा अभंग घेतला म्हणजे असं घटक आहे. म्हणून आपण याच अभंगाची आज काय निवड केली आहे. तर मंगलाचरण काय करायचं असतं तर मंगलाचरण म्हणजे काय. मंगलाचरण म्हणजे ज्या विचाराची क्रिया मंगल असते त्याला काय म्हणतात मंगलाचरण. मंगलाचरण किती प्रकारे आपल्याला करता येतं तर मंगलाचरण हे आपल्याला 3 प्रकारे करता येतं. एक म्हणजे नमस्कारात्मक मंगलाचरण आहे. नमस्कारात्मक मंगलाचरण इष्टदेवतेला नमस्कार करतो किंवा श्री गुरूंना नमस्कार करून ते नमस्कारात्मक मंगलाचरण आपल्याला. आणि दुसरा जो प्रकार आहे वस्तू निर्देशित मंगलाचरण आहे. त्यामध्ये काही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे समूळ वस्तू निर्देशित मंगलाचरण आहे आणि आता आपण आहे समूळ वस्तू निर्देशित पांडुरंगा श्री चरण संतांची हे समूळ वस्तू निर्देशित मंगलाचरण केलेलं आहे. आणि मूळ वस्तू निर्देशित मंगलाचरण जे आहे ते मंगलाचरण माऊलींनी ज्ञानेश्वरीचे पहिल्याच अध्यायात पहिल्याच ओळीमध्ये केलेलं आहे. ओम नमो ज्ञानघ्या वेद परिपालया जय जय सुसुविद्या रूपा हे मूळ वस्तू निर्देशित मंगलाचरण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते आशीर्वादात्मक मंगलाचरण आहे. आशीर्वादात्मक मंगलाचरण हा महत्त्वाचा आहे. श्रोत्याकरताही महत्त्वाचा आहे श्रोत्याकरताही महत्त्वाचं आहे. श्रोत्याकरता का महत्त्वाचं आहे श्रोत्याकरता याच्याकरता महत्त्वाचं आहे की त्यांचं लक्ष एकाग्रचित्ताने सर्व झालं पाहिजे. एकाग्रचित्ताने सर्व झालं तर आणि विठ्ठलाचं आपल्याला फल प्राप्त होते. म्हणून आपली भूमिका किती आपल्याला माहिती मग सर्व सुखासी पात्र होईजे हे मित्र माझे घडायला. अशा पद्धतीनं हे श्रोत्याकरता महत्त्वाचं आहे. वक्त्याकरता का महत्त्वाचं आहे की त्याला बोलण्याची शक्ती पण प्राप्त व्हायला पाहिजे. याच्यात आशीर्वाद असतात खूप काही तुकामुळे माझी बोली वरली वाणी प्रसादा वाचली तुमची त्याच्यामुळे या शब्दाची महत्त्वाची आहे. आणि या मुलाचं वस्तुनिष्ठात्मक मंगलाचरण साध्य केले आहे. तेथे माझे हरिभक्ती तेथे हा शब्द कळाला तेथे माझे हरिभक्ती लावू तेथे तुझी जरी जडोदेशी आणि तेथे माझे अर्थ नको देव असं 3 प्रकारे आणि तेथे हा शब्द आहे. तेथे वस्तू निर्देशित वस्तूचा निर्देश केलेला आहे असं एक मंगलाचरण सांगलेलं आहे. तर समचरण समदृष्टी विटेवरील साजे हे काय आहे. समचरण समदृष्टी विटेवरील साजे हे काय आहे. 4 हे 4 लक्ष्य आहे. ते लक्ष्य करायचे भगवान ते एकत्र येतात ते लक्ष्य भगवान. आता मग असा प्रश्न येतो की यांनी लक्ष आपल्याला समजलं आहे. लक्ष म्हणजे काय लक्ष कशाला व्हायचं तर लक्ष कशाला व्हायचं उदाहरण आपल्याला सांगतो की लक्ष एका गावामध्ये एक रामभाऊ नावासारखी ग्रस्त राहत होता. पण हलाखीची परिस्थिती होती आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे साहजिक लोकांनी पैसे मागायच्यावर त्याला पैसे घेत नसेल कारण त्यांनी ठरवलं की आपण काय करूया आपण लॉटरीचं तिकीट काढूया. आणि या 7 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर तर तिला लॉटरीचं तिकीट काढायचं काढल्यानंतर धर्मश्रीकर म्हणा योगायोग म्हणा त्याच्या कारखाना लागली ते लागल्यानंतर सुद्धा 1 कोटीची वाटी लागली. 1 कोटीची वाटी लागल्यानंतर त्या गावाला लोक मंडळी बसली होती आणि त्याने ठरवलं की आम्हाला शिकायला पाहिजे जे हात मारली आणि त्याला घेऊन सांगितलं की बाबा काय तर रामभाऊला बोलून घेऊन रामभाऊला बोलून घेऊन तो शिपाई कुठला रामभाऊला बोलून घेऊन होता. अरे असा विचारतो परवा काय ज्याला लाटणी लागलेली त्याला बोलून घेऊन मग तर सांगायला लागलं 1 कोटीची लॉटरी लागली हे त्या रामभाऊ काय झालं लक्षण झालं. कारण तुम्ही कसा होता साधारण प्रकारे साधारण
ऐकतात आणि ते कुठला कसं घेतलंय अंबरशीसाठी जन्मजोशी जन्मसृष्टी कृष्ण केली तर अंबरसाठी देवाला 10 अवतार घ्यावे आपल्या समाजात कथा माहिती आहे की ते अंबरशीनं ज्यावेळेस देवासाठी शाप दिला होता तेव्हा 10 जन्म घ्यावे लागले आणि ते 10 जन्म स्वतः देवाने तिचे 10 जन्म स्वतः देवाने घेऊन ते सृष्टीला आणि 10 अवतार घेतले मग हे 10 अवतार कुठे आहेत त्यामध्ये मत्स्य आहे वराह आहे नरसिंह आहे प्रवासात आपण जे वाहन अवतार आहे परशुराम आहे राम आहे कृष्ण आहे आणि बौद्ध आहे आणखी होणारा अनेक अवतार असे हे 10 प्रमुख अवतार आहेत व या 10 प्रमुख अवतारामध्ये आपण विचार केला त्यांच्या चरणाचा तर काही अवतारामध्ये मत्स्य असं त्याच्या काहीच नाही काय करत वराह आणि कच्च्या 4 पाय आहे आणखी नरसिंह अवतार असेल परशुराम असेल 10 अवतार आवेश अवतार राम हा अवतार आहे कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि मग त्या राम अवतारामध्ये त्याच्या चरणाचा विचार केला त्यांचे चरण कसे आहेत त्यांचे चरण सौर आहे त्यांचे चरण कसे आहेत विषम आहे म्हणजे महेश्वरी ठाण आहे महेश्वरी ठाण आहे एक पाय उभा आहे एक पाय उभा आहे आणि त्यांच्या हातामध्ये काय आहे तर धनुष्यबाण आहे धनुष्यबाण कसे आहे ताराबाई पायापाशी दुर्जनासी संहाराय आणि आमच्या कृष्ण भगवानाचा विचार केला तर कृष्ण भगवान 3 ठिकाणी वाटले आहेत एवढा ठाण मांडू पायी कल्पकमातरी विनोबाई तर असे त्रिभंगाची योगा आमच्या कृष्ण भगवान आहे कृष्ण भगवानाचा आणखी अवतार झाला सौर या अवतार कार्य संपल्यानंतर कृष्ण भगवान आपला निधावाला निघाला आणि निधावाला निघाल्यानंतर त्यावेळेला आमचे होते इंद्रदेव होते शंकर भगवान होते मग त्यावेळेला इंद्रदेव म्हणाले की निघाला तर जाता आमच्या आणखी स्वर्गात जावा आमचा पाहूनच्या कुठे जा त्याच ब्रह्मदेवी म्हणाले की आमच्या सत्य लोकांमध्ये या आणि आमच्या सत्य लोकांमध्ये आमच्या राहिलेल्या पाहूनच्या करा आणि पाहूनच्या जा त्याच पद्धतीनं शंकर भगवान म्हणाले की आमच्या कैलासामध्ये या आणि आमचा पाहूनच्या घ्या असं म्हटल्यानंतर कसं बघा एखादा मुख्यमंत्री जरी आणखी वाढवले तर आपण सुद्धा असं म्हणतो ना कार्यकर्ते त्यांच्या असतात काय करतात की आमच्या घरी या आमच्या घरात पाहिजे पाहूनच्या त्याच्याकडे या त्याच पद्धतीने तिन्ही देव म्हणाले आणि तिन्ही देव म्हणाले की हे बघा म्हणजे माझा एक धर्मभक्त आहे तो भक्त त्यांनी हरिहराची फार सेवा केली आहे आणि हरिहराची सेवा केल्यानंतर जो रूप फार झालेला आहे त्याच्याकरता दर्शन देतो काही गोपाळ श्री हा आताच हे चौकी बाबाची त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर हे आताच तीर्थच्या ठिकाणी हे कुठे काय हरिहराची सेवा करत बसली होती आणि हरिहराची सेवा करत असल्यानं वेणोपर्व मार्ग चुकले पुढे परवा पुढे परमेश्वराच्या सहित आणि समोर उभे राहून की कुठली राहायला होऊ लागली की तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो आहे असं म्हटल्यानंतर कुठली काय म्हणतात की माझ्या हृदयाची सेवा चालू आहे की अपूर्ण स्थितीमध्ये आहे तुम्ही हळूहळू आणि असं म्हटलं तर तिथे काही वीट पडलेली होती ती वीट काय मागे कार्य प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी आणि देवाला काही उभं केलं कुंडी गायला आणि कुंडी गायला उभं केल्यानंतर त्यावेळेस देव कुंडी गायला म्हणतात की कुंडी गायला किती वेळ उभं राहतो त्यांनी इथं उभं राहून काय करतो त्यावेळेला देवाला कुंडी गायला उभं राहतो कुंडी गायलावर करुणा विठ्ठलेवर काय मूड पापी जैसे जैसे त्रिकासे लावल्या काय करावं तर आता मूळ असतील मूळ म्हणजे मूर्ख
पातळी असते काय पंचपातळी असते झाशी एवढे गांधी असेच काही लोक असतील हे जे दर्शनाला येतील ना त्यांचा तो उद्धार करायचा असं पवित्राने सांगितलं. आता मला सांगा विटेवर उभा राहायचं आता विटेचं टोपे काय असं विट ही कोण आहे विट ही इंद्र आहे माऊली इथे म्हणतात त्या विटेचं टोपे काय असतं बघा विठ्ठलाचे पाय आणि काय विटेवर उभा राहायचं म्हटलं तर कसं आहे बसता येते आपण बसता येत नाही विटेवर झोपता येत नाही आणि ती विटेवर उभा राहायचं म्हणजे उभा राहता येते विटेवर उभा त्याला संतोष आला संतोष आला असा समजणार उभारलेला आहे. आणि काय आहे का एक कल्पना करा की आपण 3 माणसं आहेत तर 3 माणसं आपण कार्यक्रम सांगितलेला आहे. एक मनुष्य काम करण्याकरता झोपलेला आहे एक माणूस काम करण्याकरता बसलेला आहे एक माणूस काम करण्याकरता उभं आहे. आता तुम्ही जर ह्यापैकी काम सांगितलं तर पहिला काम करलो तर पहिला काम जो साहजिक आहे जो उभारलेला आहे तो काम करेल कारण काम तत्पर असतो लगेच त्याचे काम करण्यासाठी तसं आपण यामध्ये तत्परता दाखवली आहे. तत्परता दाखवून हा भाव भावना उभारलेला आहे. तर अशा पद्धतीनं तो परमात्मा कसा उभारलेला आहे सुंदर आता आपण त्यामध्ये समचरणाचा विचार केला. सम म्हणजे ब्रह्म चरण म्हणजे स्वरूप. आता आपले चरण वेगळे आहेत आपण पाय म्हणून पाय आपण समजून काय आपले पाय भगवंताचे चरण वेगळे आहेत लक्षात घ्या. भगवंताचे चरण म्हणजे काय तर भगवंताचे चरण म्हणजे स्वरूप आहे. भगवंताचा एक आम्ही चरण केला तर भगवंताचं स्वरूप येते तसं आपलं पाय म्हणून पाय तसं हा भगवंताचा फरक आहे. तसं नाम आणि नामामध्ये भेद नाही तसं त्याच्या एक आण्याचा विचार करत भगवंताचं स्वरूप येते त्यामुळे ह्या प्रकारचा भेद नाही म्हणून त्या चरणाचं काही महाराज आपल्याला कोपराय सांगतात की स्वरूप सांगतात आणि ती स्वरूपतेचं लक्षण सांगतात आणि तो कसा सांगतात तर सब आहे ब्रह्मस्वरूप आहे. आता ब्रह्मस्वरूप आहे ते कसं आहे समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् असा तो स्वरूप आहे. सब ब्रह्मस्वरूप कसा आहे आपल्याला माऊली आपल्या हरिपाठावर सांगितलं एक हरी आत्मा जोशी एक हरी आत्मा निगते एक हरी आत्मा जोशी एक हरी आत्मा निगते आया पूर्णमान हरि तर अशा पद्धतीने तो सब आहे ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप सर्वांच्या तो आहे तैसा यामध्ये अवस्था संस्काराचा सर्वांसाठी सर्वांमध्ये सम अशा प्रमाणात तो परमात्मा आहे. हे समचरण आहे आणि तो उभारला कसा समपाय Bye.
करी ज्याची पावले समान तोची नाम शोधला असा संतांना तो प्रभाव उभारलेला आहे. हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता आपण दुसऱ्या लक्षाचा विचार करा तर दृष्टी, समदृष्टी, दृष्टी. आता दृष्टी म्हणजे तिथे डोळे म्हटले का डोळे म्हटले डोळे वेगळे आपल्याला कळले दृष्टी वेगळी. दृष्टी म्हणजे ज्ञानस्वरूप दृष्टी आहे. ती दृष्टी संतांना दृष्टी असते आणि देवाला दृष्टी असते. संतांना दृष्टी कशी असते बघा. कृपा कटाक्ष न्याहाळली आपुल्या मनी पैसली आबरुमानी विठ्ठले भक्तांनी वरला अशा पद्धतीनं आणखी ही दृष्टी त्यांना असते. किंवा मावळी इथे आणखी दृष्टी सांगतात हा तिथीवर जयावरी झळके की हा माथा पण पारुखे तरी जीवची परित्रिके महिषाची तिथीवर म्हणजे हे त्याची दृष्टी आहे. ती कुणाला असते संतान दृष्टी असते. आपली दृष्टी नाही. आपली दृष्टी कशी आपण काय दृष्टी हरपली का दोन्ही नेत्र धर्म भाव सदैवाचा जेव्हा त्याचे नाव तर आपल्याला आणि संत महात्म्यांच्या दृष्टीने तर आपल्याला देव दाखवतात. विठ्ठलाचा भगवान कसा आहे तर हा देवाचा भगवान हा सगुण स्वरूपी आहे आणि निर्गुण स्वरूपी आहे. म्हणून महात्मा जर सगुण म्हणून की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद अशा पद्धतीने तो सगुणी आहे निर्गुण आहे. सगुण निर्गुणाचा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भूमी झाली वेगळी मदन कपाळाला पुढे गुणी चंद्र ही लक्ष्मी आता वेळ फक्त नाही यामुळे लक्ष्मी कुठून आली त्या सुंदर शाप दिला आहे बरंच तर अशा ही लक्ष्मी वर्णन आहे सुंदर असताना आपण ज्ञानोपारायण वर्णन करतात. तुझी कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन हास्य वदन हासे कृष्ण हाल करे कृष्ण करे घडिया करे अशा पद्धतीने हा अतिशय सुंदर आहे. आणि त्या सुंदरतेचं वर्णन तुमचे मंगळ कीर्तन आणि तिथं श्रवण करण्याकरता श्रावणार्थी गेलेला तिची थोडं करण्याकरता आहे. आणि महाराज ते त्या सुंदरतेचं वर्णन चित्रणामध्ये करतो की राजस सुकुमार वर्णनाचा पुतळा रवी शशिकला अशा पद्धतीनं आणखी वर्णन सुंदरतेचं केल्यानंतर हे आमच्या कानोपातीने ऐकलं आणि कानोपातीने ऐकल्यानंतर तिला वाटलं या परमात्म्याची परमात्मा सुंदरतेची भेट घ्यावी म्हणून कानोपात्रांनी आणखी दामाजी पंताची भेट घेऊन सांगितली मला भेट घ्या आणि भेट घालून आपण दामाजी पंत म्हणाले ठीक आहे भेट करू आणि मग दोघं
नावाची म्हणणारी कामोबाचा पंढरी क्षेत्रामध्ये आली आहे. आणि पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथं चंद्रभागेचं स्नान करायला पाहिजे म्हणून सांगितलं. कारण तो विधी आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्वकाम. तर ते चंद्रभागेचं स्नान महत्वाचं आहे. आता कामोबाचा म्हटल्यानंतर फार महत्व होतं. त्या अभ्यंग गरम पाण्याने स्नान करायचं. चंद्रभागेचं थंड पाणी कसं काय स्नान करायचं. मला आणखी आमच्या नावाची म्हणाली स्नान महत्व आहे आणि स्नान निर्मळ व्हायला पाहिजे. त्यामध्ये का चंद्रभागे करिता एक स्नान दोष पडती तर सर्व शक्ती या चंद्रभागेच्या स्नानाने निघून जातात. कारण काय नुसतं पुष्टीकडे पाहिलं चंद्रभागा उडा देखिया वीज तीर्थे एक वेळा सर्व कार्य करतात असं या चंद्रभागेची बातमी आहे. आणि त्यामुळे स्नान केलंच पाहिजे. स्नान केलंच पाहिजे म्हटल्यानंतर त्या भगवंताने काय केलं चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ते पुन्हा सांगितलं त्या कुंडलीत राहायचं तर दर्शन घेतलं पाहिजे. कुंडलिकाचं दर्शन असेल ते फार मोठं होतं. कुंडलिका दृष्टी घडीया अवघ्या संता एक वेळा भेटल्या संतांची भेट आपल्याला होते म्हणून कुंडलिकाचं दर्शन घेऊन हे दोघेही काय रावणामध्ये आले. रावणामध्ये आल्यानंतर या कुंडली पर्वतासमोर उभं आहे. दर्शनाच्या नावाची भक्तांनी घेतलं. नावाची भक्तांनी घेतल्यानंतर सुंदर पर्वत आपल्याला दिसला. सुंदर पर्वतानंतर काढोपात्रेला कसं दिसला काढोपात्रेला आणखी पाषाणाची मूर्ती दिसू लागली. पाषाणाची मूर्ती दिसू लागल्यानंतर त्यांनी विचार करावा मी इतकी नाजूक असल्यामुळे मी मस्त जर ठेवलं तर माझ्या मस्तकाला पोच होईल फटा पडेल असं तिला वाटू लागलं. आणि असं वाटू लागल्यानंतर तिला प्रश्न केला नावाच्या तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं की हा बाबा कसा आहे असं सांगितलं तुम्ही हिथं असंच काय म्हणजे तर ते म्हणजे मी सांगतो तसाच राजकुमार आहे तू नुसता हात तरी लावून बघ पाहिजे असं म्हटल्यानंतर काय काढोपात्रेने काय केलं आपला उजवा पांडुरंगाच्या डाव्या पायाला स्पर्श केला आणि पांडुरंगाच्या डाव्या पायाला स्पर्श केला दोन बरोबर भगवान असं लागू केलं की तिथं दोन लोकांच्या घाटात राहतो. अजूनही आज ठिकाणी होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा इतका परमात्मा सुंदर आहे. तर हा परमात्मा आपण कसा पाहिला पाहिजे स्वतःच्या दृष्टीने पाहावा मातीच्या दृष्टीने पाहावा मग आपल्याला सोडून दिसतो. एकूणाचे हित वाढे माऊलीचे चित्त आणि शे कळण्याचे जाते पहिला भाग्य तर माताचे असते बघा तिचं बाळ असतं त्या बाळाला असं प्रेम असतं मग ते बाळ बाहेर गेलं ते बाळ कसं असतं अहो ते बाळ असं असतं नाकातून शिंगूर लागलेलं असतं तोंडातून लाळ लागलेली असते पोट मोठं असतं हाताचे कान झालेले असतात जसं काय जसा असतो त्या पद्धतीने त्याची अवस्था झाली असते. आणि त्याला तर म्हणायचं काय बोलायचं त्याला काळा खूप ठास तो आणखी जर आपण एखाद्या ठिकाणामध्ये नांदलेलं टाकलं ते बाळ आणखी काही निघून गेले अशा स्थितीत जरी तिथे बाळ असताना समोर जर आलं तर ते बाळाला काय म्हणते हे राजा हे माझा का म्हणते तू राजा असं बाळ असतो पण तिचं प्रेम असतं तसं प्रेमदृष्टी एकत्र असायला पाहिजे. एक संताची दृष्टी असायला पाहिजे. कारण कोणता सुंदर आहे त्या दोघांना सुंदर आहे अहो त्याच्या पायामध्ये पिताची काळ तोडण आहे त्याच्या आणि ओठ जर विचार केला तर त्याचे काळीकासाठी अलग अशा ओठ आहे आणि दात म्हणाले दात सुंदर आहे किती सुंदर आहे दात हा सण घडलेला आहे. नावाची फक्त महाराजांच्या आणखी ताकामध्ये कोठार होतं आणि इकडचा बादशाहच्या काळामध्ये आणि इकडच्या बादशाहच्या काळामध्ये हे कोणाला विचारायला सविस्तर असलेलं होतं आणि त्यावेळेला काय झालं फार मोठा दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ पडल्यामुळं घराला ते संत म्हणत असतात आणि लोक उपाशी होऊ लागले लोक उपाशी होताना एवढं आवडलं त्यांनी काय केलं की धान्याची पोटराचं खाल्ली. आता मला असं धान्याची पोटराचं खाल्ली कोण बसले हेच ती बातमी पोचली आणि त्यांनी बेदरच्या बादशाला काय केलं दंड ठरवलं. आता दंड ठरवल्यानंतर हे आमच्या भगवंताला काळजी करून त्यांना काय करायचं काय केलं हेच असं की भक्तासाठी काय केलं तर काही वेळी आम्ही दंडाची रक्कम जी होती आणि त्या स्वतः घेतली भगवंत केली आणि विदर्च्या बादशाहाने आणि विदर्च्या बादशाहाने गेल्याबरोबर काय ती थैली सुपूर्द केली तो बादशाह पाहतच राहील आणि मग देवाने चाकवता काही केलं
की त्याला आणखी दात दाखवला आणि मग दात दाखवले तो काय वेळाच झाला तो विचार करून काही सुचला आणि तो म्हणाला दामाजी पण आणखी सुंदर आहे त्यांचा भगवान परमात्मा किती सुंदर आहे तर अशा पद्धतीने हा भगवान परमात्मा हा इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे आणखी दशरथाने हा उरलेला आहे 10 पाच बाहेरच्या बाजूला आहे हा दशरथाने भगवान परमात्मा निर्देश करतो की 10 गोष्टी काही जगाला व्यापतो तो परमात्मा आणि शिल्लक बनलेला आहे एका अंशामध्ये आणखी जग व्यापक केलेला आहे एका रोमामध्ये अनंत प्रमाणे होती म्हणतात अनंत ब्रह्मांड होती हरिभावागणंदाधरी नवल केवळे 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 काढोमाची पुढे अशा पद्धतीनं हा भगवान परमात्मा आणि फार सुंदर व्यापक अशा पद्धतीने आहे आणि त्याच्या घरामध्ये वैजयंती माळ आहे ती कौस्तुभ आहे मकराची काळे ती कुंडले आहे आणि ती तुळशीहार कुंडले आहे अशा पद्धतीने पितांबरातील असला आहे असा हा सुंदर परमात्मा आहे आणि मस्तकावर आणखी काही लिंग आहे ते लिंग कशाचे आहे शंकर भगवानाने प्रथमची मागणी केली ती कथा मी सांगत नाही वेळ नाही आपल्याला भाग वेळ कमी राहिला आहे आणि त्या पद्धतीनं प्रथम आल्याबरोबर सर्वांना कुटुंब आलं होतं पण कुटुंब सर्व एक बाहेर पार्वती नाही महाराष्ट्रापाशी आल्यानंतर त्या हनुमान पार्वती आहे तिथं तो नदी आहे आज तुम्ही नंतर पाहिजे गेल्यानंतर पप्पा बसून आणि एकटेच भगवान गेले इतका आनंद झाला आणि तेव्हापासून हा शंकर भगवान परमात्मा दुसरी गोष्ट दर पेट्यावर ठेवलेला आहे भगवंताने दर पेट्यावर काय ठेवलेलं आहे तर दर पेट्यावर भक्ताला सांगत आहे की समुद्राचं पाणी ते देशाभोवती समुद्रात मृत्यू संसार सांग नचिराला पाहिजे येशीलच येते सांग अशा पद्धतीने मृत्यूच्या या भूसागरामध्ये आणखी आपण जर बघायला गेलो पाणी काय म्हणतात पण तिचा भगवंत असला तो अगोदर पुढे जातो महापाठच्या तशा पद्धतीने भूसागराचं काय हेच चालवलं किती पाणी कमरेवर पाणी अशा पद्धतीनं म्हणजे हा भगवान परमात्म्याचं स्वरूप पंचवर्ग या जगात उभा करत आहे आणि असा असणारा सृष्टी देवनी साजरी असताना 4 लक्षणांनी त्याच्या ठिकाणी वरती माझी काय ते देवाची हरी वरती राहू तिथं वरती राहू आता तिथं वरती राहू म्हटल्यानंतर वरती म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला काय फक्त वरतीच आपल्याला कळायचं नाही तर प्रथम आपल्याला हे कळलं पाहिजे आपलं दृष्टी काय अंतकरणाची दृष्टी काय मन बुद्धी चित्त अहंकार याचं मिळून हे अंतकरणाची दृष्टी आहे मन म्हटल्यानंतर मन काय करते संकल्प विकल्प करते बुद्धी काय करते निश्चय करते आणि चित्त काय करते चिंतन करते आणि अहंकार काय करते असं हे अंतकरणाचं दृष्टी आहे आणि या वृत्तीचं उगमस्थान काय असेल तर वृत्तीचं उगमस्थान हे मन आहे बघा ही प्रत्येक गोष्ट ही तुम्ही लक्षात घ्या की वृत्ती ही अशा आहेत की आपली पहिल्यांदा मनामध्ये येते मनामध्ये आल्यानंतर विचारात येते आणि विचारात आल्यानंतर वृत्ती येते अशी ही वृत्ती आहे भूत चंचल चपळ येता जाता बरे वेळ त्याला जायलाही कळते यायलाही आता तुम्ही कीर्तनामध्ये कसं जायचं कुणाच्या मनामध्ये काय करते की ज्याच्या त्याला चांगली माहिती आहे कारण हे अव्यक्त माहिती आपल्याला माहिती आहे म्हणून तुम्हाला काय म्हणतात व्याधीची आणि अवधीचं वेळ त्यामुळे मला मन साक्षी आपल्या मनाला आपण साक्षी ही प्रमाणाची कळत नाही आपल्या मनामध्ये आणि काय चाललं असं हे मन आहे मन हे कसं बहुत चंचल आहे चंचल आता चंचल म्हणजे किती आहे बघा कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला भारताने उपदेश केला तरी ते अर्जुन म्हणतात की हे माझं मन तेव्हा असं कसं आहे मन कसं आहे चंचल ही मन कृष्णा प्रमाती पर्वत कस्याहम विनोदी म्हणते वायू विव सूक्ष्म असं वायूच्या ढगामध्ये चाललेलं आहे 10 भागात सांगितलं त्या भागामध्ये पहिलं प्रमाण हा चंचलाचा याच्यामध्ये 3 लक्षण चंचल आहे प्रमाण आहे आणि बलवान अशा पद्धतीचं हे मन अतिशय बलवान आणि अतिशय प्रमाणी असं हे काही मन आहे आणि याचा जर आपण विचार केला तर या मनाचा मग चंचल आपण जे म्हणतो चंचल म्हणजे कसं आहे
त्याला आपण पाहिलं नाही. आता चपळाचा जर आम्ही विचार केला तर चपळ कसा माणूस काय करतो, तर तो मनुष्य काय करतो, चपळपणा पहिला हातात काम घेतो, तो पूर्ण करतो, मग दुसरा हातात घेतो, दुसरा पूर्ण करतो, मग तिसरा हातात घेतो. त्याच्यावर पाहिल्यानंतर त्या कामाकडे पाहिलं सांगतो काय म्हणतो नाही हे चपळ आहे. पण असं हे चंचल चपळ असं आहे म्हणून काढलेलं आहे. म्हणून म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहे असे तरी नाही धरण्या पाही होताही हा आधार चतुराट शून्यनी पुढे लावण्याची धन्य तुझी विठो. तर अशा पद्धतीने काय आहे मन चित्त तुझ्या पायावर एवढंच माहिती तोपर्यंत माझी अगदी सहितच मन दाखवा अगदी सहित माझं लपली आणि आता किती हा भाग वेगळा पण तुम्ही पाठव काजूला महिला बहिणी आणि त्या गायला कुठं असलेला जातो तो खुट्टा आणखी घट्ट बसवा लागतो कसा बसवा लागतो आणि केशर टाकतो केशर टाकल्यानंतर पाणी टाकतो मन कुठं ठेवा लागतो मग तो काय करतो घट्ट बसतो म्हणून संत महात्म्यांनी म्हणतात की हळूहळू खुट्टा आधी करावा बळ काय मग दयाच्या आधारे मग त्याच्या आधारे नुसतं खोकलं काय होईल तर अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून का म्हणे सर्व पावलांचा भुंड करा बळकट हलून तो हलवला आणि का म्हणे सर्व पावलांचा भुंड सर्व पावलाचा भुंड त्याची चलरूपी पावलाचा भुंड त्या चलनाचं आपली गती बंद राखली पावती ठेवलं मग मात्र शरीर कुठेही जाऊ सर्विस करत असणार सर्विस आणखी मी काकडे काम करत असतो मी शेतीच काम करतो शेतीच काम करतो मी तुम्हाला बसतो कुठेही बसतो पण त्याची वृत्ती आणि मन हे कुठं पाहिजे या समचनाच्या ठिकाणी पाहिजे मग शरीर आपल्याला माहिती आहे की त्या गोकुळामध्ये गोपी काय करत दही दूध आणि विक्री करता कुठं मथुरेच्या भागाला करायच्या आणि मथुरेच्या भागात आल्यानंतर डुकीवर चुंबळ करायच्या आणि त्या चुंबळीवर 1 2 3 4 काय व्हायच्या आणि आपल्या सजीव रूपाने बोलत जात होते. पण जरी सजीव रूप बोलत असेल तर त्यांची वृत्ती मन चित्त कुठं होतं सगळं वृत्ती मन चित्त भरून टाकले विश्ववान प्रमाण केले होते. हरिनामाने हरिने Hare
लांबवून घातली म्हणजे त्याची वृत्ती हलकी झाली अशा पद्धतीने ही आपली काय झाली म्हणजे वृत्ती झाली आणि त्याच्यानंतर मागणी प्रार्थना करून मग मागणी मांडणी केली आणि मांडणी केली मग तुम्हाला आता मिळालं तुम्ही मुक्ती लोकांचं सर्व काय करू मग मुक्ती लोकांचं मिळाल्यानंतर कारण काय तर ह्या मुक्ती लोकांचं सर्व काय आहे ते माईक आहे मायेपासून आणि मायेपासून त्याची विश्वास असते असते खरा कारणीभूत आपण काय प्रापंचिक लोक आहोत आता आपण प्रापंचिक लोक असल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं आपल्याला दुःख का भोगावं लागतं त्याचं कारण असेल कारणाशिवाय कधी येत नाही कारण का तर हे संसार असं कवडवडी आहे हा संसार कवडवडी आहे सुखाचा विचार तर इथं काय दुःखाची मांडणी सर्वची मांडणी दुःखकारक असल्यामुळे तो सुखाचा विचार नाही सुखाचा विचार करायला सुख माता जबाब आहे दुःख पर्वता एवढे असंही तिथं जास्त आहे सुख इथं नाही आणि मग मायेचा विचार केला कारणाबद्दल आपल्याला प्राप्त होते पण मायेचा जर विचार केला तर माया कारणाशिवाय आपल्याला दुःख येते म्हणून ही माया कुणाची आहे याचा विचार केला ही माया कुणाची आहे त्या भगवान परमात्म्याची आहे त्या भगवान परमात्म्याची माया असल्यामुळं त्या भगवान परमात्म्याला आपण काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे कसं आहे की एक वस्ती होती त्या एका वस्तीवर आणि ती संरक्षणासाठी त्या व्यक्तीनं दोन ती कुत्रे पाळलेली होती आणि ती कुत्रे पाळल्यावर त्या माणसाने एखादं काम मिळालं काम मिळाल्यानंतर मग तो व्यक्ती त्याच्याकडे वस्तीवर आला आणि तो पाका माणूस मिळाल्यानंतर साहजिक त्याच्या अंगावर काय झालं धावत आणि कुत्री धावत आल्यानंतर तो साहजिक काय झालं घाबरला आणि घाबरल्यानंतर मोठ्याने हात मारली गोविंदरावची कुत्री काय करा आवरा आणि आवरा असल्यानंतर आता त्याला काय डोक्याला होता थोडंच पळायचं आहे कुत्र्याच्या मागे त्याला थोडं जायचं आहे आणि लगेच थंड मग काय म्हणजे काय आहे तर की त्याच्या ताब्याची कुत्री आहे तर सही म्हणून आपण म्हणजे ती भगवंताला शरण गेली पाहिजे तर ही मायामध्ये कशा प्रकारची आहे म्हणून आपल्याला चांगली दिसते कशी माया चांगली दिसते एक म्हातारा ते आजारी पडून आणि आजारी पडल्यावर त्याला ॲडमिट केले ॲडमिट केल्यावर डॉक्टर सांगितलं हात की फळ जर असते फळाचा रस द्या म्हटल्यानंतर त्याने मला आता फार दूर आहे गावच्या पाठीमागला किती लांब आहे कधी आणायचं काय असा विचार करतोच पाणी खाली उतरला आणि तो चार पावलं लावून पुढे गेला काय सरस्वीत फळ काय द्राक्ष आणि ते फळ आल्यानंतर घरी लगेच विचारला की दोन किलो आणि स्वस्त आहे त्या म्हणण्याचं त्याच्या विज्ञानाचे लक्षात आले आणि ही फळं कशाने भागायची म्हणून विचारलं तरी विचारलं फळं म्हणला फसला ही चित्र फळायची फळ पाहण्याची फळ आहे ती माया हे म्हणलं चालत नाही म्हणला हां त्या 700 वर्षापूर्वी कळस हिमाचे पोपळ वरी जवळे झाड काय करून चित्ते फळ हापूशे आकाशे पण बोलतं काय सर्व हे माईचं झाड अशा पद्धतीने आपण काय करतो वल्लिया रंगा बोलतो उसर होगा पण नसलं वेळ होगा काय भुलासी वल्लिया रंगा मेशी मला आपण असतो काय काढू आपल्याला तू कसं कारण नसताना तू होतं बघा एक पुस्तक तुम्हाला सांगतो लक्षात की एक नवीन आणखी नवीन होतो घडलं होतं झोप एक झोप झाली आणि एक झोप झाल्यानंतर उठले नवरा उठला आणि बायको म्हणला काय झालं काय बायको उठली काय झालं काय नाही आपल्याला
पाहते उठल्यानंतर पुन्हा आणखी मग काय झालं तो जागा झाल्यानंतर पुन्हा माहिती म्हणतो की म्हणजे आता आणखी काय झालं तर आता काय झालं नाही म्हणजे आता जर आणखी आपल्याला दुसरी मुली झाली तर ती कुठं झोपतो आत्ती म्हणजे ती कुठं झोपण्याची सगळं झोपणार आहे आपल्याच झोपतो मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता तिकीट सरकवलं तो पहिल्याची सरकायला गेला तो आपला खाली पडला तो हातावर पडला हातावर पडल्यामुळे काय झालं त्याचा हात बोलला हात बोलल्यानंतर प्लास्टर केलं वगैरे आणि प्लास्टर घरी तो काय घरी असलं तर घरी बसून गेलो प्लास्टर मग बाहेर गेल्यानंतर तो विचारत नाही विचारलं नाही बरोबर तो असंच काय तर ते असंच तर मला सांगा तुझ्या मुला त्याला झाला होता खोट आहे मुली झाली खोट आहे हात कसा बोललेला आहे तो खरा काय खोट आहे हात बोललेला हा खरा आहे तशी ही काय माया अशा प्रकारे ही माया काय करते आपल्याला दुःख येते म्हणून खूप काय म्हणतात वेळी माई दुःखाची वेळी माई हे दुःख आहे स्वरूप आहे मला हे माहिती पण ही माहिती पडली ठीक आहे म्हणजे तुम्हाला लोकांचं उपाय ना ठीक आहे लोकांचं तुम्हाला काही देत नाही पण आम्ही तुम्हाला काय करतो म्हणजे आता सत्य लोकांना इंद्र आणि स्वर्गाचा पत्ती देतो इंद्र पत्ती देतो ब्रह्मपत्ती देतो त्याला देखील तुम्हाला काय म्हणतात ब्रह्मांड दुःखाची शिराणी ते दूषित जवळच ते काय कारणीभूत आहे शिराणी शिराणी म्हणजे काय सील आपण बघा तुमच्या काही सेल असायचे ते सेल आणि ते सील लावून काही लोक वापरायचे सील लावल्यानंतर वरचा जो दाणा असतो तो दाणा काय होतो की बघा तसं सर्वांच्या स्थानी आहे याच्या खाली झाली पण त्याला पण माहिती कुठपर्यंत येतो मार घातला आरोप मार जर एका शहराचा आरोप झाला तो सर्वांच्या खाली झाला तर अशा पद्धतीचं हे सर्व मला गमनाचं पद असतं हिंदुराचं पद असतं हे काही बाहेर आणखी आपल्याला आहे त्यामुळे काही दुःखदायक आहे जया आणि मोठे पण त्याचे यातला कठीण आणखी पण आता तसं जर विचार केला तर आपल्याला सहज पद मग हे देव आणखी एवढं मोठे पद कारण त्याचं कारण काय तर हे पद जरी कुठं असलं तर ते कुठं आहे त्याचं पुण्य असं पडतं त्या पुण्याचं संपलेली काय खाली चालत पुण्याची पावती सरेची इंद्रपणाची उडी उतरे येऊ लागली मागाने ते लोकांना यावं आता ब्रह्मदेव पद डोळा झाला 100 वेळा त्या ब्राह्मण कुळाचा जन्म ब्रह्मकर्म केल्यानंतर आपल्याला प्राप्त होते इंद्रदेव 100 वेळा केल्यानंतर इंद्रदेव प्राप्त होतो पण हे अशी काही पद असते तरी देखील आणखी तसं पूर्ण संख्यावर खाली यावं लागतं आपल्याला माहिती आहे की रामप्रभूचं उदाहरण आता वेळ आपल्याला कमी आहे त्यामुळं त्या पूर्वीच्या काळात पूर्वीच्या जन्मात ते गोपेची घरात चालली होती रामप्रभू पाहिली होती रामप्रभू पाहिल्यानंतर हसायला गेले हसायला गेल्यानंतर सुद्धा नाव काय असायला आणि असं काय त्या जन्म मिळेल मग ठराव लागले काय मुंगल्याचे घर चालले पावसाळ्यात दिवस होते आणि रावे चालल्यामुळे काय असायला मुळाचा एक होता मुळा असलेला होता आणि मुळा असल्याने मी हसले त्यात काय विशेष म्हणजे बसला असं बाहेर होत असतं मी त्याच्याकरता असं नाही मी ह्याच्याकरता असतो की पूर्वजन्मामध्ये इंद्र होतो आणि आता या त्याची ती इच्छा त्या रावराव बसण्याची काही इच्छा होती येते तो असा असल्याने मी असतो विठ्ठल तर अशा पद्धतीने एका पूर्ण संपलं खाली जाऊ दिल्लीत असल्याच्या गल्लीत आलं काय काय अशा पद्धतीचं हे दुःख आहे काय आणि अशा पद्धतीचं दुःख लागलं असतं लोक म्हणतात जसं ठेवायचं वर्तमानाला खाली यावं लागतं अशा पद्धतीचं हे पद आहे की आपल्याला नको मग आम्ही म्हणजे घेऊया जय
समचरण दृष्टी विठेवली साजी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कळले बाईक पदार्थ तेथे माझे अर्थ बोलिला ब्रह्माने पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित झडी जगदेशी आणि कळले बाईक पदार्थ तेथे माझे अर्थ बोलिला आणि शिल्पी स्वतःच्या तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्ष जे जे कर्म धर्म नासी म्हणून आता कर्म जे जे कर्म आहे आता कर्म जे आहे आपलं हे कर्म काय काय अधिक भोग धर्म पात्र भोग प्राप्त होते भोग असला तुला काय होतं ते परमेश्वरामध्ये ते विलीन होत असतं कसं आहे कर्म हे कठीण आहे कर्म किती दुष्कर आहे पहा आणि गाथा आपल्याला सांगतात की संध्या कामं करत असतो संध्या करत असताना ती संदेश बरे असते त्या संधीच्या पलीकडे पाणी होते वास पाणी वास तेवढे त्या ऊर्जेचा लागलेला असतो आपण पाहिजे छोटा तेवढा म्हणजे आपल्याला भिजल एवढंच पाणी तर असं जर आपण कर्म नाही केलं तर काय की आपल्याला सुरा पाण्याचा होऊ शकतो सुरा पाण्याचा म्हणजे दारू पिण्याचा होऊ शकतो दारू न पिता एवढं हे कर्म काही पुस्तक आहे म्हणजे त्याचं पुण्य आणि पाप हे आपल्याला कळत पाप पुण्य म्हणजे धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे त्याच्यावर काय प्रधान तुझी तुझ्या लक्षात येईल की एक मालिश करणारा आणखी होता ते लावून मालिश करण्याचा व्यवसाय होता ते व्यवसाय असल्याने तो मालिश करून त्याची शास्त्रपेक्षा खूप आनंदी होता आणि आनंदी असल्यामुळे विचार करायला काही सत्कर्म करावं काही साधनाची सेवा करावी असं मला वाटलं आणि असं त्याची विचार करत असताना रस्त्याने चालू होता आणि सहज शांती बाजूला गेलं तिथे झाड होतं त्या झाडाला साधू मागणी बसलेली होती सवयी लावून बसलेली होती आणि स्वादिष्ट असताना याला वाटलं की बरं झालं त्या वेळेची साधूची सेवा करून मालिश करून म्हणून ते काय केलं जाऊन तेल लावून मालिश केली साधूची आणि साधूची मालिश केल्यानंतर निघून गेला त्याला वाटलं सत्कर्म मिळलं पण प्रकार असा झाला की त्या तेलाच्या वासामध्ये तुझी काही मुंग्या होत्या ते सर्व मुंग्या त्या साधूच्या आणि साधूच्या अंगाला आल्यानंतर चावून आले चावून आल्यानंतर प्रकार काय झाला त्याचा समाधी भंग झाला समाधी भंग झाला तरी ते साधू भागने काय करत होते समाधी लावण्याचा प्रयत्न करत होते अशा स्थितीमध्ये भेगाडी चालली होती आणि त्या भेगाडीमध्ये कारुण्याच्या मध्ये खुशखुशीत अशा असलेली न माने कोणाची कारुण्याच्या मध्ये न माने कोणाची सभा खुशखुशीत भुली देशी अशा पद्धतीची मुलं चष्मा बसले करत ऊस हात चालले आणि ऊस हात जात असताना त्यांना काय माहिती हे साधू संदेश त्यांनी आपले चष्मा मस्करी करत काही त्या उसाच्या संदेश टाकले आणि साधूच्या टाकल्यावर प्रकार काय झाला की सर्व जे मुली होत्या त्या मुलीच्या वासावर त्या सर्व मुलं साधूच्या मुलाच्या आणि त्यामुळे त्यांची सवारी लागली आणि मग सवारी लागल्यामुळं त्या त्याचं बघा लक्ष घ्या पहिलं जे ज्यांनी काय केलं वाटत त्याला त्याच्या कृतीची गणना कशी झाली पापामध्ये झाली आणि हे जे चष्मा बसले करून घेऊन पुण्यामध्ये घालतात तर हे पाप हे कसं एक दुस्तर आहे म्हणून तर आमच्या संतांनी काय केले कारण काय तर तिचं वर्ण नाही कळलं पाहिजे आता वर्ण कसं कळलं पाहिजे बघा एक छोटं सुरुवात सांगतो आणि लक्षात येईल की कृष्ण भगवान त्याच्या विदुराशी भेट झाली आणि विदुराशी भेट झाल्यानंतर तेव्हा इतकी दुःखित चित्तावर बसली असते तेव्हा कृष्ण भगवान म्हणाले विदुर काका तुम्ही दुःखित चित्ता तेव्हा काय म्हणजे असं
चेहरा सांगतो, आपला चेहरा सांगतो आणि चेहरा सांगतो म्हटल्यानंतर आपण काकाला सांगावं लागेल आणि काकाला सांगितलं जेव्हा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला म्हणजे अहो हस्तेपूरची समाजाची भक्तीमध्ये त्यावेळेस दोघेजण मला काय म्हणतो माहिती आहे काय म्हणतो म्हणजे अहो तो काय म्हणतो की या राशीपुत्र काय वाटत असं सांगतो आणि मी काय विचारलं एवढं काय विचारलं देव माझे उगवीपणे सांगितलं देव असेल काय तो वर्ण सांगतो म्हणजे तुम्हाला काय करायचं नंतर जेव्हा सभा होईल त्यावेळेस सर्वात अगोदर जातो आणि सर्वात अगोदर जाऊन काय करा की ज्यावेळेस तो दुर्गम येतोय त्यावेळेस दुर्गम काय करायचं वर्ण काय सांगितले आहे की त्याला आपण काय म्हणायचं या असं म्हणायचं ठीक आहे सभा होईल सभा होण्याचं सर्वोच्च आणि हर समाज चालू होती आणि नंतर आले नंतर आल्यानंतर मग लगेच आवाज केला जसं ऐकलं तसं बरं इतका प्राण तर त्याच्या हस्तकाला गेली आणि तो वर त्याला सतत थेट आपल्या आणि गांधारीची भेट होता तरी नाही मला आई आई मला म्हणजे असं काय म्हणतो या गांधारी म्हणतो ते अगदी बरोबर आहे असंच काय तुम्ही असं हो बरोबर आहे त्याचं कारण काय झालं ते कारण असं आहे की गांधारीची जी पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये कडक मंगळ होता हे मंगळ असला की लग्न की त्याचा नवरा हा मृत्यू पावला म्हणून तिच्या वडिलांनी काय केलं होतं गांधारीच्या त्या गावाशी त्याचं पहिले लावलं आणि गावाशी त्याचं लावल्यानंतर तो गाढव काय कुठं पावला आणि गाढव म्हणून पावल्यानंतर नंतर मला शरीराला चित्र कशी लावलं पहिल्या लग्न झालं तर तू कोण आहे गाढव असं बरं आपल्याला कळलं बघा प्रपंचही करत असतो आपण तरी वर कळल्यानंतर प्रपंच आपण सफल होतो प्रपंच जरी असला तरी आणि परमात्मा जरी असला तरी वर कळलं तर सारखी परमात्मा आपल्याला परमात्मा आणि ते प्राप्त होतो नाहीतर चुकल्यावर ना फेरा पडेल तर हा फेरा पडत असतो वर्म काय आहे वर्म ते आहे दृढ धरावा भाव हा भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला भाव पाहिजे देवाकारणे भाव तस्मात देवाकारणे भाव तस्मात त्यावेळी भाव संयुक्त झाले एकच तरी बहुत त्यासाठी नका करू वाता वाता हात अशा भावाचे कारण मोक्षाचे साधन बोली भाव बळ्याकडे एकी नाते कडकडे आवडे कैसा हरी भावेने भक्ती बळे शिक्षणात बरेच सारे बोलते तर अशा प्रकारे भावाचा प्राप्त होण्याचा तो भावाचा भेद आहे हाची दिशा तर असा भाव असेल तर आपल्याला प्राप्त होतो आणि यथावकाश हे आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे ज्ञानेश्वर
प्रसाद घेऊ पण शेवट करा पायाच्या प्रसादे काही बोलणे मज क्षमा करणे सत्य लोहे अवधूत युक्ती लोहे हा प्रवेश तुमचे बोललो शेष तुमच्या कपेचे कोसरे जन्मोजन्मी भगवान कृपते परते आगे निसर्गे करून घाले तो सुखी गुणा तुमचे केले धर्म की सिद्धी गेले एकच बोलले माझे पायी विठ्ठल श्री ज्ञान